आम्हाला मदर तेरेसा शिकवली, पण आम्हाला अहिल्याबाई होळकर नीट शिकवल्या. ज्या बाईनं म्हातारपणात योग्य वागायला चालू केलं ती बाई आमच्या पुस्तकात आहे. पण ज्या आदिशक्तीमुळे 12 ज्योतिर्लिंग परिपूर्ण झाले, ज्या आदिशक्तीमुळे मंदिराला कळस लागला, ज्या आदिशक्तीमुळे आमचा हिंदू धर्म टिकला, आमचे देव देवता राहिले, त्या अहिल्याबाई होळकराचं नाव मात्र आमचा प्रत्येक माणूस मागे टाकून गेला. आम्हाला जेवढ्या बाकीच्या गोष्टी शिकवायला पाहिजे होतं ना, तेवढ्याच आम्हाला आमचा इतिहासही शिकवायला पाहिजे होता. आम्हाला कळायला पाहिलं होतं कोण आहेत राजमाता जिजाऊ, कोण आहेत सावित्रीबाई फुले. आम्हाला कळायला पाहिजे होतं कोण आहेत आनंदीबाई जोशी. नाही कळलं आम्हाला. आम्हाला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. आणि आम्हालाही तेच गोड लागतं ना. काही म्हणा, यावर्षी मला लय आनंद झाला. 31 डिसेंबरला एकादश होती. मला भारी वाटलं महाराज. म्हणलं जे मुर्दे चुकीच्या वेळेस करतात ना चालू, बरं आहे. 31 डिसेंबरला काही सुखानं नीट होत नाहीत. लय भारी वाटलं. म्हणलं देवा आहेस तू. 31 डिसेंबरला एकादश, 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलत महाराज बरं का. देव बी म्हणला असं ऐकत नाही, असं ऐकन. पण हे कसं आहे ना, हे झालं मानणाऱ्यांसाठी. ज्यांना एवढा माज आहे की देवाचं नावच आवडत नाही, त्यांना एकादश काय आणि गुरुवार काय. म्हातारपणी भोगतात ती माणसं. पुन्हा म्हणा देवानं वाटोळं केलं म्हणायचं नाही. देवानं माझं ऐकावं महाराज. मी अख्खा महाराष्ट्र लाईनीवर आणीन नागेवाडीकर. फक्त पांडुरंगानं महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते गावकरी, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. आई शपथ घेऊ, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला असा टुबुक सुद्धा पडू देणार नाही. पट्ट्या जी खातंय त्या कडूचं जळलं पाहिजे महाराज, आणि जी परमार्थ करतंय त्याचं फुललं पाहिजे. पण कसं आहे ना माऊली, देव माझ्यासारखं नाही हो. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. माझा पांडुरंग मात्र विठू माझा लेकरू वाळा सगळ्यांनाच पदराश घेऊन चालतो. त्याच्यामुळे तर लोक गैरफायदा घेतात. कृतज्ञता बाळगत आम्ही कृतज्ञता बाळगावी, आणि आमची हीच कृतज्ञता बाळगण्याची पद्धत आहे की आम्ही स्मरण तुझं करावं, आमचं मन तिथे रमावं. एकदा तिथे रमलं ना देवा, मग तुझेच झालो बघ. तुकोबरात तेच सांगतात, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला, तुझे पाया मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला, मिठी पडली पंढरीला. आता नोहे सारिता निराळे. आता कुणीच वेगळं करू शकत नाही. आता तुझ्या चरणावर जीव द्यायची ताकद आली. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी. आता काहीच नाही बघ. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची पोरगी कीर्तन नामदेवरायांचं ज्ञानोबा टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायची. लोक पहिली काय ना आताची काय सगळी सारखीच. लय अवघड आहे महाराज. शांत कीर्तन केलं तरी म्हणणार नेवळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरीवलं. अरे कस करू, जगू का मरूला का. लय जगू देत नाहीत बाबा माणसं. लोक आहे ना, साडी घातली तरी प्रॉब्लेम आणि फेटा बांधला तरी प्रॉब्लेम. लोकांविषयी म्हणजे मला कधी कधी मतच नाहीत कळत यांची. यांचं कसं आहे, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. यांच्या नजरेत आम्ही माणसं नाही होत. अहो परवाच दिवशी, आता काही झालं तरी माणूस आहे की आम्ही. पण मी तुम्हाला सांगते, असंही मला बाहेरचं काहीच आवडत नाही. मला घरचं जेवण, कारण आमचं कसं होतं, आमचं सारखं बाहेर फिरणं असल्यामुळे विचार करा सकाळ संध्याकाळ कीर्तन असतं. 7-8 दिवसात एखाद्या वेळेस घरी जायचा योग येतो. मग त्या बाहेरच्या फिरण्यामुळं नाही म्हटलं तरी सुद्धा बाहेरचं खाणं होतच. आणि त्या बाहेरच्या खाण्यामुळं घरचं जेवण जास्त आवडतं आणि साधं आवडतं. मी म्हणून मीच नाही, तुम्ही कुठलाही कीर्तनकार घ्या, त्याला चपाती भाजी पिठलं भाकरी ह्या गोष्टी जास्त योग्य वाटतात किंवा शरीराला पण योग्य. आणि तुम्हाला म्हणून सांगते, माय मावल्या लय चमचमीत करते, तिला सुगरण म्हणायची नसती हर का.
मसाले जास्त नाटास कमी, तिला सुगरण कधीच म्हणायची नाही महाराज. जी कमी खर्चामध्ये अगदी तिखट विट्यामध्ये भाजी छान करते, जिच्या जेवणामुळे पोटाला आणि बुद्धीला तामसी वृत्ती प्राप्त होत नाही, तिला सुगरण म्हणायचं हे शास्त्र सांगतं, मी नाही. सुगरण तिलाच म्हणायचं जिला कमी गोष्टीत स्वयंपाक चांगला करता येतो. तिचा नैवेद्य आपण कायम देवाला दाखवू. जी काळ्या पिशवीतलं शिजीवती तिला सुगरण म्हणायची नाही बरं का. हे डोक्यात पुन्हा एकदा या विषयाकडे चला. मग काय करावं देवा? काही नाही, आम्ही डोकं हे शांत ठेवण्यासाठी योग्य जेवण करणं सुद्धा गरजेचं असतं. मग तसंही मी त्यातली त्यात जर कधी फारच भूक लागली तर मला थोडी बाहेरचं म्हटलं तर फक्त पाणीपुरी आवडते. परवाच दिवशीचा विषय होता, मी दादाला म्हटलं अरे लय भूक लागली, कीर्तनाला जायला वेळ आहे अजून, ते गाडा आहे तिथं, म्हटलं पाणीपुरी घेऊन या. आता बाहेर जाता येत नाही, उतरलं की तो काही कोणी ओळखलं वगैरे तर पुन्हा अजून विषय वाढतो. मग मी त्याला म्हटलं गाडीत आणून दे. गाडीचा काच खाली केला, त्यानं पाणीपुरीची प्लेट देईपर्यंत मला एका माणसानं ओळखलं. म्हणला तुम्ही ना? म्हणलं कोण? तुम्ही मी तुमचं रोज ऐकतो. पण म्हणलं कोण? नाही मी रोज कीर्तन ऐकतो. पण म्हणलं मी कोण? त्याला कन्फ्युजन होतं, त्याला नाव कळत नव्हतं पण आठवत. म्हणलं ठीक आहे असू द्या. त्याने मला इतक्या आश्चर्याने विचारलं, म्हणलं ताई पाणीपुरी खाता? मला म्हटलं मी काय पाप करायला देव जाणे महाराज. मला इतकं गिल्ट वाटलं. त्याने मला एकदम टेन्शन मध्ये विचारलं, ताई पाणीपुरी खाता? मला वाटलं मी काय आमलेट खाते का, ह्यानं मला एवढं टेन्शन मध्ये विचारलंय महाराज. अरे ती पाणीपुरी दाद्या प्युअर व्हेज आहे बरं ती. अरे ते तसं वाव का काही नाही. पण त्याने मला इतक्या आश्चर्याने विचारलं की मला तिथून पुढे हिंमतच झाली नाही माणसात खायची. कधी खात नाही असं नाही, फक्त माणसात खात नाही महाराज बरं का. विषय कसा आहे ना, तुम्ही कधीच त्या हिशोबाने हे करत नाही. तुम्हाला असं वाटतं कीर्तनकार आहे आम्ही, संत नाही, आम्ही साधेच आहेत, आम्ही साध्वी साधक संन्याशी वगैरे नाही, आम्ही प्रापंचिक माणसं आहेत. आमचंही आयुष्य तुमच्यासारखंच असतं, पाप पुण्यानी भरलेलं. फक्त ट्रान्सपरन्सी असावी एवढंच. हा फक्त आम्ही जे सांगतोय ते आम्ही वागावं एवढं मात्र आम्ही नियम पाळावा. आम्ही जर तुम्हाला म्हणलं तंबाखू खाऊ नका आणि आम्ही जर खात बसलो तर ते चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यात आहे ना तो माझा खूप, आता मी कीर्तन करते त्याला 20 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझा जन्म 2000चाच आहे, मी 25चीच आहे. पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यात कारण माझे आई वडील आहेत, माझ्या घरात परमार्थ होता. जसं तुमची लेकरं पिक्चर बघून पिक्चरची ऍक्टिंग करून दाखवतात, तसं बापाचं कीर्तन बघून मी कीर्तनाचे नक्कल करून दाखवायचे. तसंच करत करत कशी तासभर कीर्तनाला उभं राहिले. मला सुद्धा कळलं ते व्यासपीठ मला मिळालं. मग तिथून पुढे व्यासपीठ मिळाल्यानंतर पुन्हा मग शिक्षणाचा 8 तास केला. तसं माझ्या वडिलांचा आम्ही कीर्तनकार व्हावा असं काही 8 तास नव्हता, फक्त परमार्थिक असावं. आता बघा माझे बहीण भाऊ ते काही कीर्तनकार नाहीत तरी माळकरी आहेत, तरी हरिपाठ पाठ आहे, संहिता आहे, विष्णू सहस्त्रनामाची संहिता आहे, हनुमान चालीसाची अखंडितपणे वाच्यता आहे. तर ते कसं घर परमार्थिक आहे ना, त्यामुळे कीर्तनकार असावा असं काही 8 तास नाही. माझे आईबाप फार चांगले, त्याच्यामुळे माझ्याकडे परमार्थ आला. लक्षात ठेवा ताकद काय असते महाराज माहित आहे का. त्या 25 वर्षात मी कीर्तन लहानपणापासून करते, त्याच्यामुळे माझे जुन्याही क्लिपा भरपूर आहेत. तर मी आहे ना, मला वाटतं मी 10वी-11वीला असेल तेव्हा माझी एक क्लिप व्हायरल झाली, पदर 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 म्हणून. आणि तेव्हा मी त्याच वयामध्ये होते, चांगली बोलायची मस्त असं पदर पदर. तर तो विषय असा होता, तो कशासाठी मांडला होता हे कधीच कोणाला कळलं नाही. तो विषय असा होता, ज्यावेळेस आपण काल्याचं कीर्तन करतो आपण गवळणी सांगतो. त्या गवळणीमध्ये एक विषय होता की तिचा डोक्यावरचा पदर खाली आला तरी तिला भान राहिलं. डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी हा विषय चालू होता. मी म्हटलं तेव्हाच्या बायका पदर पडू देत नव्हत्या, आताच्या बायका घेतच नाही तर पडायचा विषयच नाही. मग मी म्हटलं पदर 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 म्हणजे असं पुढच्या बायकांना म्हणून म्हटलं तुम्हाला नाही त्या गवळणीला असं म्हटलं मी. तेवढा एकच विषय एवढा गाजला की तिथून पुढं प्रत्येक कमेंट मला पदर पदरच यायला लागली महाराज बरं का. मग माणसं काय करतात, पुढचं पाडचं बघत ते आपल्याशी लगेच कनेक्ट करतात. तर विषय काय असतो, मला एक गोष्ट प्रामुख्याने कीर्तनात सांगायला आवडेल. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे हे कायम डोक्यात ठेवा की व्यक्ती कधी सोशल मीडियावर बघून जज नाही करायचा. कारण जे काही आता बऱ्याच बायका मला म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. तसंच आहे ते जगात, खोटं फार आहे. तुम्ही एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबणचे उमर का पत्ता नाही चलता असं काही झालंय तुमच्या जिंदगीत? त्यामुळे ते सोशल असतं, रिअल ते
रिअल असतं. मीडियावर जरा वाढवून चढवूनच असतं कुठली बी गोष्ट. त्याच्यामुळं थोडस संप्रदायाचं पण काय झालं, संप्रदाय सोशल मीडियावर आला, 1.5-2 मिनिटाच्या क्लिपा लोक ऐकायला लागले आणि लोक कीर्तनाला येताना तोच ग्रह करून यायला लागले की कीर्तन विनोदी असतं, तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही. नाही तर कीर्तनाला आणि कीर्तन करायला दोघालाही विनोदाची गरज. लोक आहे ना चंचल झालेत, त्यांना इन्स्टंट हवंय सगळं. 2 तासाचं कीर्तन कुणी ऐकत नाही, त्यांना 1.5-2 मिनिटाची क्लिप हवी, तर लगे वर ढकलायला पाहिजे. तसं नको, थोडासा वेळ द्या. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन मंथोनी नवनीता, तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. असं चुकीच्या मार्गाने देव पटकन मिळत नाही, उलट चुकीच्या मार्गाने चुकीचं होतं आयुष्याचं. त्याच्यामुळं घाईचा देव नको. आपलं कसं झालंय, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो वेळेवर खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं तरी झाड वाढत नाही. ताई ते थोडा धीर धरला की वाढत, धीर नाही धरला की परमार्थ असून येतं आयुष्य. दोन्ही फुलं. थोडा धीर धरीत जा. धीर धरला देवा, तुझ्या चरणी रमलो देवा, सामर्थ्याने तुझा झालो. लोकच ती कानोपात्रेला बोलायला लागली. लक्षात आहे, लक्षात आहे का? इथून विषय चालू झालता आपला. लोकच ती कानोपात्रेला बोलायला लागली. वाईट वाटलं कानोपात्रेंना. ज्ञानोबारांना विचारलं, ज्ञानदादा काय चूक आहे माझी? वेश्येच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे? मला माझा बाप माहित नाही यात माझी चूक आहे? मी नीच कुळातली, पण माझ्या हातात नव्हतं कुळ स्वीकारायचं. माझी आई म्हटलीच होती समाज तुला परमार्थ करू देणार नाही, तरी आईशी भांडून आले मी या वारीत. मलाही भेटायचं विठ्ठलाला. जर विठ्ठल अख्ख्या विश्वाचा बाप, मग माझा नाही? तुम्हीच म्हणता ना, जात वीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. मग हे मला लागू होत नाही का? कानोपात्रेला ज्ञानोबारायांनी म्हणावं, जाऊ द्या अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. नका चिंता करू बोलणाऱ्याची. खरंच तुम्हाला भगवंताला भेटायचं असेल तर निश्चय करा. देवाच्या दारात गेल्याशिवाय लोकांच्या बोलण्यामुळे माघार घेणार. काही झालं, जीव गेला तरी देवाला भेटल्याशिवाय जीव सुद्धा सोडणार. वचन दिलं ज्ञानोबांना. पायात चाळ, गळ्यात विणा, हातात चिपळ्या. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा पंढरपूरच्या दिशेने निघाल्या. पंढरपुरात पोचल्या. नामदेव पायरीजवळ आनंदाने नाचायला लागल्या. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटको. तेव्हा बिदरचा राजा राजगादीवर होता, मुघल होता तो. त्याने पाहिलं, इतकी सुंदर मुलगी, इतक्या सुंदर होत्या कान्होपात्र्या. सुकलेल्या कमळाला हात जरी लावला ना तर कमळ जागेवर फुलावं इतकं देखणं रूप होतं त्यांचं. नयन नक्ष इतकी सुंदर होतंय आणि भक्तीत अजून सुंदर दिसत होत्या. त्या राजाने म्हणून, कोण आहे? कान्होपात्रा. विचारपूस केल्यावर कळलं वेश्येची. तिला म्हणावं, इथं नाचून काय मिळणार आहे? दरबारात नाच, राणी बनवून ठेवतो. ऐकत नाही. विठ्ठलाशिवाय कोणाकडे जात नाही म्हणतीये. वेश्येची असून एवढा माज धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत. पण आठवलं, ज्ञानोबांनी सांगितलंय, देव भेटल्याशिवाय देव सोडायचा. पळून पळून पळणार कुठपर्यंत? कसे तरी आल्या महाद्वारापर्यंत. महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. गर्दीत धुंदीत का होईना पांडुरंग परमात्म्याचं मुख्य द्वार ओलांडलं. विठ्ठल दिसला. अजून ओढ वाढली. जगाच्या मालका चरणावर मस्तक ठेवलं, पायाला मिठी मारली, डोळ्यातनं हसव गळाली. आयुष्याचं कल्याण झालं असं वाटलं. लोकांना कळलं वेश्येची आहे. लोक ओढायला लागली. कान्होपात्रेला कळलं आता फार काळ देवाजवळ थांबता येणार नाही. अजून तर देवाचा आनंदही घेतला नाही. कशी इतक्या लवकर दूर जाऊ देवाजवळून? काय करावं म्हणजे देव कायम आपला राहील? विचार न करता एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला आणि आपला परमार्थ सिद्ध. तुका म्हणे बळी जीव दिला पायात. काळालाही हरवायची ताकद वैष्णवात असते. तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मी. जाता जाता विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं नाही. आज जातीने बरी इथेच मेली. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना रे बाबांनो स्वतःला ब्राह्मण म्हणून घेता.
जर देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं हे शास्त्र असेल तर देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल याचा विचार तुम्हीच थोडासा करा. यात गरज ज्ञानाची नाहीये, थोडं मोठ्या मनाची आहे. थोडंसं मन मोठं करून तिचाही परमार्थ स्वीकारा की. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर अनंता ब्राह्मण त्या मृतदेहा शेजारी बसले. मध्यरात्री जगाचा अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतोय, अनंता लेकीनं जीव सोडला की रे, माझ्या चरणावर अजून काय तिच्या पावित्र्याची पावती तिने जगाला दाखवायची. आज्ञा आहे माझी लेक आता स्वाभिमानानं राहिली पाहिजे. माझी कान्होपात्रा पंढरीच्या गाभाऱ्यात नांदली पाहिजे. तिची समाधी गाभाऱ्यातच झाली पाहिजे. गेलात कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा, आणि गेलात तर रांगेनं दर्शन घ्या. रांगेनं दर्शन घेतलं की झाडाची फांदी आडवी लागेल तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती फांदी कान्होपात्रेच्या समाधीवर आलेला वृक्ष आहे. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, पण हिला पोरीला, या छाटछूट पोरीला का मस्तक लावायचं रे? कोणी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून? नाही हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. इतकी ताकद संत वचनामध्ये असते. आम्ही तुमच्या वचनावर चाललो, देवाला समरूप झालो. आता काय उरलं देवा? काहीच नाही. फक्त अंतर राहिलं नामस्वरूपी, अंतर राहिलं शरीर आसक्तीचं. काहीच नाही, फक्त अंतर राहिलं देण्याखेण्यापुरतं. आता नोहे सारिता, आता कुणीच वेगळं करू शकत नाही. जेवच तुझ्या चरणावर सोडला. ही ताकद आली कुठून? फक्त भक्तीतून. भक्ती प्रबळ कुठून झाली? नामातून. प्रेमाने भजन. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. कुंडली कवरे हरि हरि ध्यान से ज्ञान देव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज की, अपने माता पिता आता तुझ्या चरणावर जीव द्यायला आम्ही निर्मुक्त झालो. कारण आता आम्हीच राहिलो नाही. आता आमचं कसं झालं? नोहे सारिता निराळे लवण आता तू आणि मी अखंडितपणे हा नामचिंतनाचा अट्टास, अखंड नाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अगदीकपणे सर्व संतांच्या कृपाआशीर्वादाने, सर्व संतांच्या सानिध्याने आपल्या नागेवाडीमध्ये चालू असताना अखंड नाम सप्ताह पहिला दिवस. त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा पिढ्यानं पिढ्या चालत आलेला हा सप्ताह अगदीकपणे तुम्ही पुढची पिढी सांभाळता. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असे अविनाश बापू साळुंखे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. त्याचबरोबर सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, सर्व सप्ताहाची पंच कमिटी. खरं तर अगदीकपणे ही सेवा इतकी वर्ष तुम्ही सांभाळता की ज्याचं गणितही तुमच्याकडे नाही आहे. पूर्वजांनी ठेवलेला हा वारसा तुमच्याकडे टिकवायची ताकद ज्ञानोबा तुकोबांनी, पांडुरंग परमात्म्याने दिली आहे. भाग्य आहे तुमचा, एवढा दिवस तुमच्याकडे सप्ताह आणि त्याच योगायोगाने ही सेवा माझ्याकडे सुद्धा आली आहे. मी माझे भाग्य समजते. तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर, ज्यांच्यामुळे हे कीर्तन परिपूर्ण झालं असे हरिभक्तपरायण गणेश महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण सुनील महाराज असतील, हरिभक्तपरायण प्रदीप महाराज असतील, हरिभक्तपरायण अनंत महाराज असतील, अनंत महाराज असतील. चरणावर साष्टांग दंडवत. महाराज तुम्ही सगळ्या मंडळीने, माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, वयाने मोठी असणारी माणसं तुम्ही, तरी मला साथ केली. हा तुमच्या मनाचा आणि संप्रदायाने दिलेला सामर्थ्याचा वाटा आहे. तुमच्याकडे चरणावर साष्टांग दंडवत. तुम्हा सगळ्यांच्या अगदी गोड सुंदर तुम्ही साथ केली. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्तपरायण महाराजांचं नाव गणेश महाराज, हरिभक्तपरायण हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण महेश महाराज. सामर्थ्याने, ताकदीने
तुम्ही हा पखा वाजाची सेवा परिपूर्ण केलीत. शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजाची ताकद तुमच्या दोघांच्या बोटामध्ये आहे. साष्टांग दंडवत या बहिणीचा तुम्हाला अगदीकपणी साधना माऊलीने तुम्हाला वृद्धिंगत करून द्यावी. ज्ञानोबांची प्रार्थना. विनेकरी दादा चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या सर्व